तुमचा माझ्यावर भरोसा नसेल तर तुम्ही पाहिजे ती सजा द्या, माझी तयार आहे. माझ्यामुळे तुमच्या चुकीच्या डोळ्यात आसू आले, इथंच मी पापी ठरलो. त्या पापाची सजा व्हायलाच पाहिजे. तुम्हाला भरोसा नसेल तर मी माझं तोंड बी दावणार नाही इथनं पुढं. ही आपली शेवटची मुलाखत समजा. हाच का भरोसा माझ्यावर? पिलेदार, जीव गेला तरी साथ सोडणार नाही तुमची. मला माहितीये तुमच्या हातून नकळत चूक झालीये. तुम्ही काहीच केलं नाहीये. आता फक्त पुढे काय होणार याचीच काळजी आहे मला. चिचोक्याला कोतवालीत बोलून काय करणार काहीच कळत नाही. मला पण काय कळणं झालंय. पण एक सांगतो, चिचोका जी सजा देईल ती भोगायला तयार आहे. एका लहान निष्पाप मुलाला कोतवालीत आणून त्याच्याकडून न्याय निवाडा करण्याची काय गरज आहे? आपण सर्व सरदार मानकरांना हात जोडून कळकळीची विनंती आमची की त्या मुलाच्या कोवळ्या मनाचा तरी विचार करावा. आपण त्याच मुलाच्या आजोबाचा खून केला या बाजीनं. अहो, त्याच्या कोवळ्या मनाला किती दुःख झालं असेल याचा विचार करा आपण कोतवालजी. घोर पातक घडलं या बाजीच्या हातून. याला शिक्षा देणारे आपण कोण? आता याला जी शिक्षा द्यायची ती तो मुलगाच देईल. पण नानासाहेबांची खबर मिळाली तर त्यांना खचितच ते आवडणार नाही. नानासाहेबांना आवडणार नाही म्हणून न्यायच करायचा नाही की काय? अहो, पाहिजे तर आम्ही बोलतो नानासाहेबांसंगट. सांगू त्यांना न्याय निवाडा करायचा होता म्हणून केलं हे समज. अहो, पण न्याय करायची ही पद्धत कुठली? अहो कोतवाल, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यालाच न्याय करायला सांगतो आहोत आपण. त्यात गैर काय? आणि आता लवकरच बाळ पेशव्यांच्या गादीरोहणाचा सोहळा होणार आहे. आधीच विघ्न येत आहे. त्यात भर म्हणून एका निष्पाप मुलाचा तळतळाट नकोय आम्हाला. आता बाजीला ती शिक्षा होईल जी त्या मुलाच्या मनात असेल. या मुलाला इथे सोडून बाकी सगळ्यांना बाहेर थांबवण्यात यावे. मी चिचोक्याला सोडून कुठेही जाणार नाही. न्याय निवाडा सुरू असताना स्त्रियांची उपस्थिती कधी ऐकली नाहीत आम्ही. आजवर जे ऐकलं नाही ते घडतंय ना आज. स्त्रियांच्या उपस्थितीत आक्षेप घेण्याचं काहीच कारण दिसत नाही आम्हास. ठीक आहे, आम्हाला न्याय महत्वाचा. काय खंडेराव? हो बोला जी. न्याय महत्वाचा ना आपल्याला? हा बाळा, सांग काय सजा द्यायची आपण या बाजीला? या बाजीनं तुझ्या आजाचा जीव घेतला, त्याला ठार मारून तुला पोरका करून टाकला. आता तू सांगशील ती सजा आपण याला देणार. सांग काय सजा द्यायची मनात आहे तुझ्या? बोल बाळा, तुझ्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाची किंमत वसूल करू शकतोस तू. तुझ्यावर झालेल्या अन्यायाची परतफेड करणं हा तुझा अधिकार आहे बाळा, आणि तोच खरा न्याय.
तू कितीही मोठी शिक्षा दिली तरी आम्ही ती मान्य करू. तू फक्त बोल. सांग बाळा. कुणासही भिण्याचं कारण नाही बाळा. आम्ही आहोत इथे. तुझ्या मनात जी शिक्षा असेल ती दे तू. आम्ही ती मान्य करू. हा अगदी बिनदिक्कतपणे सांग. राजे, तुला काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतोस. माझ्याकडनं लय मोठी चूक झाल्याची चुकी. तुम्हाला साजा दिली तर माझं पाप धुतलं जाईल. मी तुझ्या आज्याला मारण्याचं पाप केलंय, पण तू मला मारलंस ना, तुला कुठलंच पाप लागणार नाही. मी तुझ्या आज्याकडे जाईल, त्याच्या पायावर डोकं ठेवून माफी माग. आणि सांग, जी चुकेल तुझी लय आठवण येते, त्याला अजिबात गमत नाही तुझ्याशिवाय. तू रडू नकस. तू रडलेला तुझ्या आज्याला आवडणार आहे का? रडू नकस. तुझ्या मनात आहे ती सजा मला दे. मी असत असत राजी होईल. बोलची चुक्या, कुठलीही सजा बोल, ती भोगायला तयार आहे युवराज. बोल बोल बाळा. अरे शिक्षा दे याला. कितीही कठोरात कठोर शिक्षा दिली तरी ती आम्ही मान्य करू. फक्त बोल. बोल बाळा, काय सजा द्यायची आपण या बाजीला? हत्तीच्या पायाखाली देऊ का मेच सुलाखाली मुंडक? सांग काय ते. भिवू नको. खंडेराव सरदार आहे तिथे. फक्त बोल. नाही, मला कुठलीच शिक्षा द्यायची नाही जिल्हेदारांना. अरे असं कसं? तुझ्या आजोबाला मारलं यानं. तुला पोरकं केलंय बाळा. जी शिक्षा देशील ती आम्ही मान्य करू. तू फक्त शिक्षा दे. नाही, मला कुठलीच सजा द्यायची नाही जिल्हेदारांना. बाळा, नीट विचार केलायस ना? अरे नंतर संधी नाही. आत्ताच न्याय कर तू आणि दे शिक्षा याला. नाही, मला कुठलीच सजा द्यायची नाही जिल्हेदारांना. आता चलित नाही, मला नाही थांबायचं इकडं. चला पण जाऊ.
अक्का, मी नाही देणार कुठली सजा शिलेदारांना. तुझ्या डोळ्यात पाणी बघितल्यावर मला नाही कसं तरीच झालं. तुझं मनच झालं नाही सजा द्यायचं. मी नाही देणार कुठली सजा शिलेदारांना, पण तू रडू नकोस. मी आजाला कायम म्हणायचो अक्काची काळजी घेतो, मग तिला कसं रडवू मी. मी नाही देणार कुठली सजा शिलेदारांना. मी सजा देणार नाही, पण त्यांच्या संकट कधी बोलणार बी नाही. मेलो तरी बोलणार नाही. झालं ना सर्वांच्या मनासारखं? काय गरज होती एवढा सगळा खटाटोप करण्याची? काय मिळालं शेवटी? त्या लहान मुलाने शिक्षा दिली नाहीच ना. तो लहान जीव, त्याला कशी कळेल गुन्ह्याची तीव्रता? एवढं कळत होतं आधी तर कशाला बोलवलं त्याला? दिसतंय हो, इथल्या सगळ्यास आपलं बंधू प्रेम दिसतंय. पण लक्षात ठेवा, कर्तव्य महत्वाचं. काय खंडेराव? का? हा, तुम्ही काही काळजी करू नका. एवढं समद घडलं तरी बी बाजीला सजा मिळाली नाही असं कसं घडल? नाही, आम्ही खुद्द बोलतो नानासाहेबांशी. काय बोलायचं खंडेरावजी? इथे झालेल्या न्यायनिवाड्याची खबर मिळाली आम्हाला. कुणाच्या सांगण्यावरून त्या मुलास इथं आणण्यात आलं? बेणीवाले. कोतवाली म्हणजे मदाऱ्याचा खेळ वाटला की काय आपणास? आणि आपण माकड उड्या मारतय म्हणून टाळ्या वाजत पाहत राहणार आहोत का? कोतवाल आहात आणि त्याचे अधिकार आपण जाणता. जी, माफी असावी. आम्ही हे सगळं अडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हीच जरा लावून धरलं. नाही, या बाजीनं शेराला ठार मारण्याचा बनाव केला. या बाजीचं आणि त्या म्हाताऱ्या शेराचं नक्कीच काहीतरी साठलोटा असेल. शेराची साथीदार ती खेळणीवाली वारंवार आपल्या वाड्यावर येते असं कळलं. तिच्याकडून खेळणी विकत घेतलीत. भरीसभर म्हणजे शिपायांच्या हातून ती निसटली सुद्धा. आम्हास असे वाटते की आपले आणि तिचे काही लागेबंद आहेत की काय? अहो नाही, अहो अशी गद्दारी आम्ही कशी करू नानासाहेब? नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यात आम्हाला वेळ घालवायचा नाही. पण आपणावर एक मोठं संकट आलंय, हे कोणालाच दिसत नाही याचं आम्हास नवल वाटतं. शेरा जिवंत आहे. शेरा आणि खेळणीवालीने त्यांच्यातल्या भांडणाचा बनाव केला. आणि शेराच्या माघारी ती खेळणीवाली तिची चाल खेळतेच आहे. बाजीच्या हातून चुकून वेगळाच माणूस मारला गेला. त्यावरून कारस्थान करण्यापेक्षा
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आज बाजीमुळे शेरा जिवंत आहे हे आपणास समजलं. बाजीवर जे बनावाचे आरोप केलेत ते ताबडतोब रद्द करण्यात यावेत. बाजी, बाजी, तुझ्यामुळे आजपर्यंत मोठे मोठे अनर्थ टळले आहेत. इथून पुढे तू अशीच हिंमत आणि कर्तव्य दक्षता दाखवशील अशी आशा करतो. पुणे अजूनही असुरक्षित आहे. शेराचा शोध हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. जी, तुम्ही काहीच काळजी करू नका. त्या शेराला धरला बिगर माझ्या जीवाला चैन नाही पडणार. उत्तम. तू अशीच हिंमत आणि हुशारी दाखवशील असा आमचा विश्वास आहे. सावध राहा. बाजी, खुद्द नानासाहेबांनी तुझी बाजू घेतली. मोठा झालास गड्या. का रे, काय झालं? एवढं का तोंड पडून? दादाजी, चिचुक्याने मला सजा दिली असती तर बरं झालं असतं. अरे पण चिचुक्याने तुला माफ केलं की? नाही दादा, चिचुक्याने मला माफ नाही केलं. त्यांनी जरी मला सजा दिली नसली तरी त्याच्या मनातला राग मला कळला होता. त्याच्या आज्याला मारले मी. तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा माझ्या हातून असं का घडलं? झालं ते झालं. न कळता झालंय सारखं. विसरून जा. नाही, मी कधीच विसरणार नाही. मी त्या इवलाशाचं जग हिरावून घेतलंय. तू नाही माझी. ही सारी त्या शेराची चाललंय. त्याला तर मी सोडणारच नाही दादाजी. चिचुक्याने माझ्यावर दया दावली, पण मी शेरावर दया दावणार नाही. जोवर त्याचा जीव घेत नाही तोवर या बाजीच्या जीवाला चैन पडणार नाही. पाहता हात लपलेला असू द्या. हुडकून त्याचं मुंडकं नाही या पुण्याच्या इशीवर लावलं तर बाजी नाव नाही सांगणार.